नमस्कार, माझं नाव सुरेश राजाध्यक्ष. ओरिजिनली वी आर फ्रॉम बॉम्बे आणि बरेच वर्ष आता पुण्यामध्ये आहोत. डायबिटीज हा मला बॉम्बेतनं पुण्यात आलो म्हणजे साधारण मोर दॅन 20 इयर्स हा माझ्या पाठीशी किंवा माझ्या अंगाला चिकटलेला रोग होता. सुरुवातीला मी तेवढं त्याच्याकडे महत्त्व दिलं नाही किंवा सिरियसनेस ठेवला नाही आणि बऱ्याच डॉक्टरांची, पर्टिक्युलरली मी आयुर्वेदाचा भोक्ता आहे, बऱ्याच आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन बऱ्याच ट्रीटमेंट घेतल्या. काही नाही, मग प्रत्येक वेळेला मग आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी बरं होत नाही म्हटलं तर ॲलोपॅथी, असा हा खेळच चालू राहिला होता. रिसेंटली म्हणजे साधारण मला वाटतं एप्रिल महिन्यामध्ये, एनिवा मी डिटेलमध्ये सांगत नाही, पण माझी शुगर PP 500 आणि फास्टिंग 500 आणि PP 700 झाली. आणि मी जिथे राहत होतो तिथून मला त्यांच्या जवळ असलेल्या पुण्यातल्या एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये, पर्टिक्युलरली चेल्हाराम नाव आहे त्यांचं हॉस्पिटलचं, तिथे मला नेण्यात आलं. त्यांनी मला इमिजिएटली याचं इन्सुलिन वगैरे स्टार्ट करायला लावलं, सगळं केलं. पण मला इन्सुलिनच्या बाबतीमध्ये मला त्रास व्हायला लागला. मीनवाईल मी आयुर्वेदाचा भोक्ता असल्यामुळे मी आयुर्वेदिक डॉक्टर शोधत होतो. तर DFF यांचं हे मी वाचलं फेसबुकवर, आणि फेसबुकवर वाचल्यावर मी इमिजिएटली ठरवलं आणि मी त्या फोनवर कॉन्टॅक्ट करून इथे मी जॉईन झालो. मेची बॅच आहे माझी. इथे जॉईन झाल्यानंतर बऱ्याच औषधाच्या ट्रीटमेंटनी इकडच्या डॉक्टरांनी मला इन्सुलिन इमिजिएटली स्टॉप करून नुसत्या गोळ्यांवर मला गेले 4 महिन्यामध्ये माझा डायबिटीज बऱ्यापैकी नॉर्मलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि आताही होतो आहे तो. आता मला ह्या पर्टिक्युलरली हे जे आपण देहमला आम्ही आलो आहोत दोघेजण, मी माझ्या मिसेसला देखील बरोबर अटेंडंट म्हणून घेऊन आलो आहे. तर इकडचा हा जो आमचा कॅम्पेन आहे किंवा हे डायबिटीज कॅम्प आहे हा, असं त्याच्याविषयी मला सांगायचं. मग इथे आल्यानंतर अतिशय सुंदर वाटलं. पर्टिक्युलरली देहमचं वातावरण वगैरे, आपण आपल्या सगळ्या म्हणजे काळजीमुक्त होऊन, डोक्यात काही टेन्शन्स नाही होऊन असं इथे मस्त की पिकनिकला वगैरे येतो असं वाटलं. आणि इथे आल्यानंतर देखील सकाळ संध्याकाळ आमची ब्लड टेस्ट चेक करत होती डॉक्टर्स, इतर आणि त्यांचे असिस्टंट डॉक्टर्स, नेहा मॅम वगैरे सगळ्या यांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. त्या आम्हाला इतक्या आवडल्या आणि आम्हाला एक म्हटलं ते भावनिक म्हणण्यापेक्षा एक मनापासून आतून असं वाटलं की आपण डायबिटीज रिकवर करू शकतो. इथे यायच्या आधी आमचा जॉईन केल्यानंतर 50% माझा डायबिटीज कमी झाला रिपोर्ट्सप्रमाणे. आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर आज आमचा शेवटचा दिवस आहे 5वा, आणि काल ज्या टेस्ट केल्या आणि डॉक्टरशी मी जे कन्सल्टेशन केलं त्या कन्सल्टेशनमध्ये माझा आणि 25% डायबिटीज कमी झाला. त्याच्या मागचं मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की हे जे डॉक्टर भागेश कुलकर्णी आहे, हे ज्या प्रकारे ट्रीट करतात की ज्याप्रमाणे वागतात सगळ्यांची, त्यांची टीम नो डाऊट सगळी टीमच तशी, पण पर्टिक्युलरली डॉक्टर भागेश कुलकर्णी हे मला डॉक्टर वाटलेच नाही. हे मला कोणतरी आमचा मुलगाच आहे असं वाटलं. इतके ते केअरिंग आहेत आणि आम्हाला जे हसत खेळत सगळ्यांचे करत हळूहळू सगळं म्हणतात ना, एखाद्याच्या शरीरात स्लो पॉयझनिंग करतात तसं आमचं डायबिटीज करण्यासाठी त्यांनी एक तऱ्हेचं एक अमृत घातलं आहे पॉयझनच्या ऐवजी. आणि त्यामुळेच मला फार बरं वाटतं आहे आणि ही ट्रीटमेंट कंटिन्यू करणार आहे. आणि मला आनंद आहे की मी असं एक ठरवलं आहे, संकल्प माझा, की साधारण पुढच्या दिवाळीच्या आत मी डायबिटीज मुक्त असणार पूर्णपणे. म्हणजे डायबिटीज माझा मी एप्रिल 1 अकॅडमी ह्याच्या इयरप्रमाणे, फायनान्शियल इयरप्रमाणे 1 एप्रिलच्या आधीच होईल. 31 मार्च हे इयरच्या आत मला पूर्ण डायबिटीज मुक्त व्हायचं आहे. आणि त्याच्या पुढे दिवाळीपर्यंत पुढचे जो पिरियड आहे तो देखील मला तसाच नॉर्मल ठेवून जगायचं आहे. आणि ह्यांच्या टीममध्ये दरवर्षी मेंटॉस म्हणून माझी यायची इच्छा आहे आणि आम्ही येणार. आता थोडक्यात मिसेस सहज म्हणून माझ्यावर आली. तिला BPचा त्रास आहे, तिला डायबिटीज नाही आहे, पण तिचं BP देखील तिने इतके दिवसात बघितलं नाही की तिला बघावं असं वाटलं नाही. पहिल्या दिवशी ते बघितलं तेही बऱ्यापैकी कमी आलं आहे. आणि मला नाही वाटत आता घरी गेल्यानंतर मी BP बघितल्यानंतर तिचं BP ॲबनॉर्मल असेल, ते नॉर्मलच असणार. तर सगळं क्रेडिट गोज टू डॉक्टर भागेश आणि त्यांची टीम. मला फार आवडलं आहे आणि मी दरवर्षी त्यांच्या या कॅम्प जॉईन करण्याचा माझा इरादा आहे. नमस्कार, थँक्यू व्हेरी मच.